इचलकरंजी शहरातील 12 कोटीच्या मंजूर कामावर आज आम्ही शिवशाहू विकास आघाडीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी विजिट पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। यामध्ये पहिलं काम बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आपल्या थोरात चौकापर्यंत 2 कोटीचं आहे। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर आहे। त्यानंतरचं जे काम आहे ते थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल या ठिकाणचं काम आहे। हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा पुरवणे या अंतर्गत, आणि त्यानंतर निरामय हॉस्पिटल ते महासत्ता चौक हे तिसरं काम आहे। हे 5 कोटीचं हे मूलभूत सोयीसुविधा विकास योजना या अंतर्गत मंजूर आहे। अशी ही 3 कामं वेगवेगळ्या योजनेतून मंजूर आहेत। टोटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकापर्यंत हे काम 12 कोटी रुपयाचं काम आहे। आज हे काम त्या आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून थोरात चौकापर्यंत आपल्या गावबाग पोलीस स्टेशनपर्यंत या ठिकाणी काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय। परंतु शिवपार्वती कंस्ट्रक्शन सांगली कुकरेजा म्हणून हा जो मक्तेदार आहे यांनी आपल्याला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे इचलकरंजी महानगरपालिकेला की दिनांक 1/6/2026 पासून पुढचं काम आम्ही करणार नाही आणि काम आम्ही बंद ठेवत आहोत म्हणून पत्र दिले। तर या संदर्भात मला इचलकरंजीच्या या जनतेसमोर, प्रशासनासमोर आणि सत्ताधाऱ्यांसमोर असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत की 12 कोटीचे कामातलं जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपयाचं काम आता पूर्ण झाले। राहिलेलं काम 9 ते 10 कोटी रुपयाचं आहे। 10 कोटीचं काम पुढलं व्यवस्थित व्हावं म्हणून त्या मक्तेदाराच्या घशात 5 कोटी रुपयाचा अनेक अतिरिक्त एस्टिमेट करायचं घाट इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रशासनाने या ठिकाणी घातलेलं आहे। ते कशासाठी? तर या ठिकाणी जे CETPला पाईपलाईन उकरलेले आहे, ड्रेनेजला पाईपलाईन उकरलेली आहे, या ठिकाणी गॅस पाईपला उकरलेला आहे आणि तो मक्तेदार धडधडीत सांगतो की हे सगळे मला पॅचवर्क तुम्ही करून द्या तरच मी पुढलं रस्त्याचं काम करणार। तर मला प्रशासनाला विचारायचं आहे की बाबा ड्रेनेजच्या कामामध्ये पॅचवर्क करून देण्याचं अतिरिक्त काम त्यात आहेच। 520 कोटीची ती योजना आहे, ते पॅचवर्क करायची जबाबदारी त्या कंपनीची आहे। गॅस पाईप टाकायचं काम आहे त्याच्याकडनं तुम्ही पैसे भरून घेतलेला आहात। त्यानंतर CETPने ही जी पाईपलाईन टाकली आहे ह्याच्यासाठी प्रशासनानं 1,80,00,000 रुपये भरावं म्हणून CETP प्लॅनच्या या इथल्या या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे। मग हे पैसे आहेतच, हे नव्हे ते 5 कोटी रुपये फक्त हे गावबाग पोलीस स्टेशन ते महासत्ता चौकापर्यंत जे आता हे उकरले ह्याचं पॅचवर्क करायला, म्हणजे राहिलेल्या 10 कोटीच्या कामात 5 कोटी रुपयाचं पॅचवर्क, असा अजब कारभार महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे। आणि सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकापर्यंत जे 12 कोटीचे एस्टिमेट आहे ते महासत्ता पेपरचं जे ऑफिस आहे तिथपर्यंत जायतच नाही। त्याच्या अलीकडे 150 ते 200 मीटर अलीकडे हे काम संपतंय आणि समजा ते काम आणि परत आपल्याला महासत्ता चौकापर्यंत जर पूर्ण करायचं असेल किंवा अमराईपर्यंत पुढे न्यायचं असेल तर परत 1.5 ते 2 कोटी रुपये लागणार। म्हणजे 12 कोटीच्या कामात हे 6 कोटी रुपये, ते 1.5 ते 2 कोटी रुपये, म्हणजे आणखीन 8 कोटी रुपये। आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे काय? आपल्या महापालिकेकडे हा निधी उपलब्ध आहे काय? अजिबात नाही। तर हे अशा पद्धतीनं त्या मक्तेदाराचं लाड ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं, सत्ताधाऱ्यांच्याकडनं सुरू आहेत। मी या संदर्भात स्थायी सभापती आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांना काल मी सगळे प्रश्न माझे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत मीटिंगमध्ये, त्यांना सांगितलेलं आहे। आज इथं आल्यानंतर लक्षात येते ते म्हणतात इथं काळी माती आहे, जास्त खोल गेलेला आहे त्यामुळं जास्त निधी लागणार। तर इथं बघितल्यानंतर सगळाच काय रस्ता खराब नाही, ह्या बाजूचा रस्ता खराब आहे आणि इकडून आपण हे काम व्यवस्थित करू शकतो। 1,80,00,000 रुपये CETP भरायला लागल्या, ड्रेनेजच्या माणसाकडनं काम करून घेतलं त्याच्यामध्ये होतंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इचलकरंजी शहरात 520 कोटीचे जे ड्रेनेजचं काम चालू आहे त्याचा जो निघणारा मोठ्या प्रमाणातला जो मुरुम आहे तो पाणी पुरवठा खातं वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवायला लागले। तो मुरुम वापरा की इथं। परत जे आपल्या 6 टाक्याचं बांधकाम चालू आहे तो मुरुम इथं वापरा। प्रशासनाला तो मुरुम इथं वापरून हे लेवल करू शकताय ना, तुमचं 5 कोटी रुपये वाचू शकतात। इचलकरंजीच्या नागरिकांचं हक्काचं घरपळ्याचं टॅक्सचं पैसे इथं वाचू शकतात। कशासाठी तुम्ही त्या मक्तेदाराची बाजू घ्यालाय किंवा त्या मक्तेदाराला आणखीन नफा मिळवून देण्यासाठी? कोण आहे त्याच्या मागं? तो मक्तेदार कुणाच्या संबंधातला आहे, कुणाच्या जवळचा आहे, हे आता तपासण्याची वेळ इचलकरंजीच्या सुज्ञ नागरिकांच्यावर या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळं मला सांगायचं आहे की 12 कोटीचं काम तिथं आता गावबाग पोलीस स्टेशनपर्यंत 2 ते 3 कोटी रुपये संपलेले आहेत आणि इथून पुढच्या कामात 9 ते 10 कोटीच्या कामात जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये पॅचवर्कला जर आपण देत असेल तर याच्यासारखं दुर्दैवी काय नाही। मग पूर्वीचं एस्टिमेट करताना प्रशासन झोपलं होतं काय?
पूर्वी एस्टिमेट करताना नगर अभियंत्यांना, आयुक्तांना, उपायुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना हे माहीत नव्हतं काय. अशा पद्धतीचा आंधळा कारभार, सगळा रामभरोसे कारभार या इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं, सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सुरू आहे. आणि अतिशय निंदनीय बाब आहे. आपले 5 ते 6 कोटी रुपये परत मक्तेदाराच्या घशात घालण्याचा हा अजब कारभार या ठिकाणी घडत आहे. ह्या सगळ्या प्रकारात मोठा गैरव्यवहार असा तुम्हाला संशय आहे का? या सगळ्या प्रकारात आता हे 1.5 ते 2 कोटी रुपयामध्ये पॅचवर्क आपण गरगरीत करू शकतोय. आणि यांनी एस्टिमेट 5 कोटी रुपयाचं बनवले. परत महासत्ता ऑफिसच्या दारातून आमरायापर्यंत परत 1.5 कोटी रुपये तुम्हाला अजून कमी पडणार. 1.5 ते 2 कोटी रुपये म्हणजे हे 5 आणि हे 2 म्हणजे आणखीन 7 कोटी रुपये लागणार. परत हे आमदार आणून देणार आहेत काय 7 कोटी रुपये? खासदार आणून देणार आहेत काय 7 कोटी रुपये? नगरपालिकेची परिस्थिती नाही. आम्ही निवडून येऊन 4 महिने झालं, आम्हाला भागामध्ये नीट क्रॉस पाईप टाकता येईना, एखादा मुरमाचा खडा टाकता येईना, कुठं गटर नागरिकांनी सांगितलं तर आम्हाला बांधता येईना, अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे. आणि 7 कोटीचा डबरा महापालिका पाडून घ्यायला काय तयार नाही. आमदार खासदारांनी शासनाकडे आता निधी जाऊन आणावा. मग आता बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून महासत्ता चौकपर्यंतच्या या कामाला 19 कोटी रुपये, 19 कोटी. आणि या कामाचं 2-2 वेळा उद्घाटन, एकदा देवेंद्रजी फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन आणि परवा इथं आमदार साहेबांच्या हस्ते. हे कशासाठी करण्यात ये? आणि हार्ट ऑफ सिटीतला हा रस्ता आहे, गावातला मेन हृदय आहे. आणि ह्या रस्त्याची जर ही अवस्था असेल तर आमच्या प्रभागातल्या रस्त्यांची काय अवस्था असणार आहे? नाही, ह्या प्रकारात तुम्ही कुणाला तक्रार करणार आहे का किंवा न्यायालयात जाणार आहे का? ह्या प्रकारात आता आम्ही कालच आमच्या ही सगळी बाब निदर्शनास आली. त्या मक्तेदारानं या ठिकाणी पत्र दिले की मी हे काम बंद ठेवत आहे म्हणून. मग त्याला पुढचे 5-6 कोटी रुपये आम्ही करायचा. आमचा तो काय जावाही नाही किंवा इचलकरंजी महानगरपालिकेचा काय लाडका मक्तेदार नाही. त्याचा फायदा करून देण्याचे आमचे काय हक्क नाही आहे इथं. तो कुणाचा लाडका आहे हे तपासण्याची गरज आहे. त्या संदर्भात पूर्वी पण त्यानं केलेलं काम स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे का, नियमाप्रमाणे आहे काय, त्याला 1.5 फुटानं उकरून मग रस्ता करायची परमिशन पूर्वीच्या एस्टिमेटमध्ये तू कर ना इथं येऊन. तो आणखीन 5 ते 6 कोटी रुपये नगरपालिकेच्या निधीवर डल्ला मारण्याचं पाप का करावं लागलाय? जर त्यानं या ठिकाणी योग्य पद्धतीनं काम सुरू नाही केलं आणि प्रशासनानं जर आमच्या या म्हणण्याप्रमाणे आमचं ऐकलं नाही, योग्य त्या ठिकाणी आम्ही याच्या संदर्भात न्याय मागू. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.